तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. तुझी इच्छा असेल तरच आपण ही ट्रीटमेंट पुढे चालू ठेवू. तो दरवाजा उघडला होता आदिनाथ. तो शेवटचा दरवाजा उघडला होता, पण माझ्यात ताकदच नव्हती ते बघायची. पुन्हा तेच दरवाजे एका मागोमागे एक उघडले जाणारे, आणि मग मी पुन्हा त्या शेवटच्या दरवाजासमोर येऊन उभी राहिले. पण यावेळी तो दरवाजा उघडला, आणि त्या दरवाजा पलीकडे इतका प्रखर प्रकाश होता. मी नाही बघू शकले आदिनाथ, नाही बघू शकले मी. आय एम सॉरी आदिनाथ. कशाबद्दल कशाबद्दल शुभ्रा? मी जर डोळे उघडले नसते तर कदाचित. काही हरकत नाही शुभ्रा, आपण पुन्हा प्रयत्न करून पाहू. पण जर तुझी तयारी असेल तर. चालेल. नक्की? मी पाहिलं सोपान, मी सगळं पाहिलं. म्हणजे जणू काय मी तिथेच होते, अगदी तिथे. म्हणजे इंदूच्या अगदी शेजारी, गोदाच्या बाजूला, पार्वतीच्या अगदी समोर सगळं पाहिलं. ते देऊळ, गोदाची छेड काढणारा तो माणूस. मी पाची बोट उठवली होती त्याच्या गालावर. नाव ना नाव मी सगळं पाहिलं. मी I just love you. I just love you. तनिष्का, you are simply great. समजा आठवलं तुला? समजा इथे मी आता दिसलो का नाही? तू नव्हतास. अगं असं कसं होईल? तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोण असणार? नाही तसं नाही. म्हणजे मी पार्वतीला पाहिलं. तिचं ते शेपूट वासंती, तिलाही मी पाहिलं. तो पुजारी त्यांना आमच्या तोंडावरून देवळात घेऊन गेला. मी तिथून रागाने निघाले आणि इतक्यात कोणीतरी ना माझं तोंड दाबलं जोरात, आणि गुदमरल्यासारखी झाली. मी माझं तोंड दाबलं. तो कोण होता मग? दुसरं कोण असणार? मीच होतो तो सोपान, तुझा लाडका सोपान. म्या दाबलं तोंड. म्या होतो, म्या खरंच म्या होतो. म्या तुझं सोपान.
सोपाणी तू आहेस वय? म्या म्हणलं कोण मुर्दा माझ्या जीवावर उठलाय? काय र कसलं गपकन तोंड दाबलंस माझं? काळीच बंद बिन पडलं असं माझं मग? अग तुझं बंद पडलं असतं तर माझं आहेच की तुझ्याकडं ठेवाय दिलेलं. आहे का फुकलं सुकिरड्यावर? हा तसं असतं तर हितवर आलो नसतो तंगड तोडीत तुझ्या वसई गावात. मला सांगावं धाडलास मी. तू कुठं होतास 2 दिवस? तुझ्या वाड्यावरती सांगावं पण धाडला होता म्या. त्यो गावला म्हणून आलो की लगोलग तुझ्याकडं. वाड्याचं काही विचारू नकोस इंदे. लई हाल झाले. मालकाचं लेकरू दौऱ्यावरून येणार म्हणून ही लगबग. वाड्यावर नुसती लगबग आणि आम्ही राबतोय गुरासारखं. बैलच आहेस मोडू द्या. हाय पण तुझ्या दावणीला बांधलेलं. चल चल. कुठं? कुठं इंदे? एवढ्या दिवसातनं भेटलीस तू आणि आता विचारतेस कुठं काय? तो तू होतास? दुसरा कोण? मीच होतो. हिंदे तुला आपली पहिली भेट आठवते? अगं डहाणूच्या जत्रेत भेटलो होतो आपण. तू दिवसा काळे धागे ताईत आणि कड्या ऐकत बसायची आणि रात्री स्वतःला विकायचे. देवदासी आईकडूनच मिळाला होता ना तो वारसा. तरी बी मी तुझ्यावर प्रेम केलं. अगदी खरं प्रेम. मला माहिती आहे सोपान आणि त्यात काहीच वाद नाही आहे रे. त्या उकेड्यावरनं उचलून तुला माझ्या घराची राणी करायचं होतं म्हणून मी तुला वसईला बोलावलं. पण तू येशील का नाही मला खात्री नव्हती. मी तुझ्यावर खरं प्रेम केलं पण तू काय ठाऊक तुझं प्रेम होतं की नाही. मन सारखं कुरतडत होतं. शेवट्याला तुझा सांगावा आला. मी आले. होय पण मी लागलीच नाही भेटू शकलो. अगं वाड्यावर कामाचा ढिगारा पडला होता. शेवट्याला 2 दिवसांनी शास्त्र्यांच्या सुना देवळात अभिषेकाला गेल्या. त्याच देवळाच्या माग तू आणि मी भेटलो. आज गावात बुकललाच म्हणतो एकाला. दवंडी पिटली का गावात? काय झालं? काय होतं? माझ्या गोद्याचा हात धरला होता कोंबडी चोरानं. गावात जरा जपून इंदे. अरे जा 12 गावचं पाणी पिऊन चूळ भरली म्या. तुझं गाव काय करणार रे माझं? तुझ्या या संतापाच कधी कधी भ्याव वाटतंय मला. तापली की उग सळईवनी ताप. एखाद्यानं हात लावला तर शिक्का उमटल. तो चुमटवलाय त्याच्या गालफाडावर. ते सोड. तू म्हणला होतास म्या वसईला आले की आपल्या दोघांच्या आयुष्याचं स्वान होईल म्हणून. कुठं हाय र स्वान? शास्त्रीच्या वाड्यात. आणि त्याची किल्ली बी आहे माझ्याजवळ. वाट कसली बघतोस रे? अगं माझे इंदे लाडके सोने. हे सोनं तर मिळणारच आहे ग आपल्याला. पण हा जो सोन्यासारखा येळ मिळालाय त्याचा उपयोग करून घेऊ की. काय
माझा विश्वासच बसत नाही. तो मीच होतो आणि ती तूच होतीस. किती बदललंय सगळं, किती फरक पडलाय. एका जन्माचा फरक. एका जन्माचा फरक. माझा हे जन्म संपता संपत नाही, संपता संपत नाही. हा बर, एक बरं झालं, तुला समज कळायला लागलं. आणि ती विद्या काय होती हे सुद्धा कळलं नाही का? तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते सोपान. तनिष्काने मला एक दरवाजा उघडून दिला, पण ती कुठवर पुरणार आहे मला? आता या पुढचे दरवाजे मला स्वतःला स्वतःच्या ताकदीने उघडावे लागणार आहे. शुभ्रा, ए शुभ्रा. आदिनाथ, आदिनाथ, काय आहे? आपण ट्रीटमेंट चालू ठेवूया. आता मला कळलंच पाहिजे. काय कळलं पाहिजे शुभ्रा? तुला काही दिसलं का? स्वप्न पडलं का तुला? नाही, स्वप्न नाही, घडून गेलेलं सत्य. आणि ते का आणि कसं घडलं हे आता मला कळलंच पाहिजे. नील, आपण इथे का आलोय? मला बोलायचं जरा तुझ्याशी. अरे पण तू काहीच बोलत नाहीयेस. क्षिप्रा, आपण लग्न कधी करतोय? तू तुझ्या मॉम डॅडशी बोलून डेट ठरवणार होतास ना. मी आत्ता तयार आहे. चल आत्ता करूया लग्न. मी मस्करी करत नाहीये. अरे मी पण अतिशय सिरियसली बोलतेय. आपलं लग्न झाल्यावर सुद्धा तू मला अशी सोडून त्या वाड्यावर जाणार आहेस का? अच्छा, तर हा खरा मुद्दा आहे. हे बघ नील, मी तुला आधीच सांगितलंय की तो माझ्या कामाचा एक भाग आहे. काम माय फुट. नील, पुनर्जन्मासारख्या विषयावर असं लांब लांब डिस्कशन्स करत बसणं हे तुझं काम आहे? म्हणजे त्या दिवशी माझं आणि आजोबांचं बोलणं तू चोरून ऐकलंस तर? प्लीज, मी तिथे होतो आणि मला ऐकू आलं. आय जस्ट ओव्हरहर्ड. ओके, मी तुला फायनल सांगतो. दिस नॉनसेन्स शुड स्टॉप अँड इट शुड स्टॉप इमिजिएटली. आत्तापासूनच नवरेपणा गाजवतोयस. इट्स नॉट दॅट. देन दिस इज ऑल अनरियल. शुभ्राचा प्रॉब्लेम हा एक मेंटल प्रॉब्लेम आहे आणि तो तसाच हँडल केला पाहिजे, नाहीतर ती कधीच बरी होणार नाही. तू कोण आहेस? डॉक्टर आहेस का सायकॅट्रिस्ट आहेस? मी कॉमन सेन्स असलेला एक माणूस आहे. माझ्या डोळ्यांना जे दिसतं त्याच्यावर मी विश्वास ठेवतो आणि बाकी फेरी टेल्सवर. इट्स नॉट अ फेरी टेल. मी
एका मुलीच्या आयुष्याचा हा खराखुरा प्रॉब्लेम आहे, जो तिच्याच कल्पनेतून निर्माण झालेला आहे आणि तुमच्यासारख्या लोकांच्या मूर्खपणामुळे तो वाढणार आहे. शट अप. तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंटच नाहीये. हे जर का असं असेल ना तर मग तर काय? बोल ना. तर काय? स्पीक अप. लग्न करायचं की नाही याच्यावर मला विचार करायला लागेल. लग्न आधीच तू जसा वागतोयस ना, त्यावरून हा विचार करणं मी ऑलरेडी सुरू केले. ओके फाईन देन. तुला हवं ते तू कर. हे तू मला सांगायची गरज नाहीये. बोल विकी. नमस्कार राजे, आज कुठे? अरे आत्ताच सुलेखाच्या घरून निघालोय. बरं मला सांग, संध्याकाळी काय करतोस तू? काही विशेष नाही का रे? एक पार्टी आहे, येतोस का? नको बाबा, तुझ्या पेशरी मित्रांमध्ये मला जाम बोलतो. चल ना, टाइमपास करूया. ए नको अभिमान, खरंच. त्या पार्टीजमध्ये ना बुवा कोण आणि बाया कोण हेच कळत नाही. सगळे खोटं खोटं हसतात, खोटं खोटं बोलतात, उगाच स्टाईल म्हणून सिगरेटी फुकत बसतात आणि वेळ नाही गेला ना की आर्ट ऑफ लिव्हिंगला गप्पा मारत बसतात. त्यापेक्षा तू एक काम कर ना, मी अहमदाबाद हायवेवर ना एक मस्त धाबा शोधलाय. सणसणीत बोलायचं मटण हाणू. येतोस का माझ्याबरोबर? नॉट अ बॅड आयडिया. ॲज इट इज माझा पण मूड नाही रे. बरेच दिवस सुलेखा आजारी आहे, बरं नाही तिला. का? तिला काय झालंय? हॅलो